इकडे नाशिकच्या अत्याचार प्रकरणी कंपनीच्या एचआरला अखेर अटक करण्यात आली आहे। नामांकित कंपनीची एचआर अश्विनी चेनानी हिला अटक करण्यात आली आहे। पीडित महिलांच्या तक्रारीकडे तिने दुर्लक्ष केल्याचा तिच्यावर आरोप आहे। महिलांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी एचआरवर गुन्हा दाखल आहे। कंपनीच्या 7 ते 8 लोकांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळते आहे। नाशिकमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीला आलेला होता। नाशिकमधल्या एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये भीती आणि आमिष दाखवून धर्मांतरासारखं प्रकरण घडत होतं असा आरोप करण्यात आलेला आहे। नाशिकच्या आयटी कंपनीतलं लैंगिक शोषण प्रकरणात आरोपींची धक्कादायक मोडस ऑपरांडी समोर आली आहे। नव्यानं जॉईन झालेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या तरुणींना जाळ्यात ओढलं जायचं, मानसिक दबाव निर्माण करून नोकरी आपल्यामुळेच मिळाली असं त्यांना जाणीव करून देत या मुलींवर पकड बसवली जात होती आणि त्यानंतर विनयभंग, अत्याचार आणि बलात्कार करत त्यांचे फोटो व्हिडिओ करून ब्लॅकमेल करण्यात येत होतं। यामध्ये आरोपी आपल्या मित्रांनाही सहभागी करून साखळी पद्धतीने शोषण करत होते अशी माहिती समोर आली। पुढे धर्मांतरासाठी दबाव टाकत नमाज पठण करायला लावणे, मांस खायला भाग पाडणे, उपवास ठेवायला सांगणे, हिजाब परिधान करायला भाग पाडणे असाही प्रकार होत होते। या पीडित मुलींना विक्री करण्याचा किंवा त्यांना अन्य रॅकेट यामागे असण्याची शंकाही उपस्थित केली जाते। आणि नाशिकच्या आयटी कंपनीतल्या धर्मांतर प्रकरणातले काही फोटो समोर आले। कंपनीतल्या एका तरुणाला आरोपींनी धर्मांतर करायला लावल्याचा आरोप होतोय। आरोपी तौसिफ अत्तार, दानिश, शाहरुख शेख आणि रजा मेमन यांनी हिंदू तरुणाला धर्मांतर करायला भाग पाडल्याची तक्रार आहे। कंपनीतल्या हिंदू तरुणाला नमाज पठण करायला लावली जात असल्याचाही आरोप होतोय। याशिवाय या हिंदू तरुणाला मांस खाऊ घातल्याचंही फिर्यादीत नमूद आहे। आयटी कंपनीतल्या 8 तरुणींच्या लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात याच कंपनीतल्या एका तरुणाचा सुद्धा धर्मांतराचा प्रयत्न झाल्याची फिर्याद आहे। अतिशय गंभीर प्रकरण आहे। पोलिसांनी हे उघडकीस आणलेलं आहे आणि या अशा प्रकारच्या एका टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी दबाव आणून आणि धर्मांतरण आणि लैंगिक शोषण केलं हे फारच धक्कादायक आहे। मी पोलिसांना त्या ठिकाणी एक प्रकारे त्यांचं कौतुक करेन की अतिशय वेगानं कारवाई करून याचा पूर्ण पर्दाफाश हा त्यांनी केला आहे। जवळपास 15 पीडित मुली आतापर्यंत येऊन तक्रार दिलेली आहे। आपल्या माध्यमातून हे आवाहन करेन की आमची ही पत्रकार, काल गोपीचंद पडळकरजी पण बोलले आहेत पुण्याला, आमच्या ह्या पत्रकार परिषद ज्या ज्या आमच्या हिंदू माता भगिनी बघत असतील, ज्या पीडित आहेत, त्यांनी पुढे यावं। आम्ही तुमच्या बरोबर आहेतच, पण एक हिंदू म्हणून पण आम्ही तुमच्या बरोबर उभे आहोत। हे जिहादी तुमचं काहीच वाकडं करू शकत नाही, हे मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो। आणि नाशिकमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीत मुलींच्या छेडछाड प्रकरणी आरोपीवरती नुसता मकोकाच नाही तर पॉक्सो अंतर्गतही आरोपीवर कारवाई व्हायला हवी असं मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलंय। प्रकरणांमध्ये स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे। ज्या कंपनीमध्ये महिला कामावर आहेत त्या ठिकाणी सगळं नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांचं असायला हवं, हे गांभीर्यानं घ्यायला हवं असंही शिरसाट यांनी नमूद केलंय। निश्चित मोका लावलाच पाहिजे, मोकोका त्यांच्यावर लावलाच गेला पाहिजे, मोकोका लावला पाहिजे आणि मुलींचे जे छेडछाड झाले त्याच्यासाठी सुद्धा पोस्को लावता आला तर तोही लावला पाहिजे अशी आमचं सुद्धा इच्छा राहणार। आम्ही सुद्धा मुख्यमंत्री साहेबाच्या कार्य ही गोष्ट टाकू। ज्या कंपनीमध्ये महिला कामगार आहेत किंवा अधिकारी आहेत त्या ठिकाणी ह्या सगळ्या बाबीवर नियंत्रण हे त्या संबंधित कलेक्टरचं असलं पाहिजे, ही त्याची जबाबदारी आहे। म्हणून कलेक्टर हा त्या विभागाचा प्रमुख ज्याला धरलं जातं त्यांनी आता डोळे उघडे करून या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे।